जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पंतप्रधानांच्या घराकडे कूच केलेल्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मंदिर रोड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले। दिल्ली राजभवन येथे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। मंगळवारी दुपारी 3:30 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरापासून खासदारांनी मोर्चाला सुरुवात केली। पंतप्रधानांच्या घराकडे निघालेल्या या मोर्चात खासदार विशाल पाटील हे प्रियंका गांधी यांच्यासोबत निघाले। त्यांना मंत्री जितेंद्र सिंग यांच्या घरासमोर थांबवण्यात आलं। तसेच प्रियंका यांच्यासह विशाल पाटील आदींनी ठिय्या मारला आणि जोरजोरात घोषणा दिल्या। सायंकाळी 6च्या सुमारास पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। खासदारांचा आक्रमक पवित्रा कायम राहिल्याने त्यांनी 6:15च्या सुमारास ताब्यात घेण्यात सुरुवात केली। त्यांना दिल्लीतील मंदिर रोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले। दूरध्वनीवरून बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत आहे। आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचा निषेध करत आम्ही आज आंदोलन केलं। त्यावेळी मंत्र्यांशी चर्चा झाली, मात्र बाहेर जाऊन वेगळीच माहिती दिली गेली। त्यामुळे आमच्या निदर्शनाची तीव्रता वाढली आहे। त्यानंतर पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं। अशा दडपशाहीला काँग्रेस ही कधीच भीक घातलेली नाही। आम्ही ठामपणे देशातील युवकांच्या सोबत उभे आहोत।